नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. मी सोलापूरमधून आहे. तर आपण पाहू शकता आज सोलापूरमध्ये आपला खूप छान कार्यक्रम झाला आहे. सर्वांना जय गोपाला. तर आज ह्या कार्यक्रमानिमित्त आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान करण्यात आलेलं आहे. आजूबाजूचा परिसर जो आहे स्वच्छता करण्यात आलेला होता. त्यानंतर रक्तदान शिबिर होतं आणि संध्याकाळच्या वेळेस प्रमुखांचे भाषणही झालेले आहेत. तर व्हिडिओला तुम्ही अंतपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून आपल्याला काय काय झालं या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कोण कोण आले ते आपले समाजबांधव, हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात. आणि काही उशीरपर्यंत हे तुम्हाला साफसफाईचं काम दिसेल. हे उशीरपर्यंत एवढ्यासाठी घेतलेलं आहे की लोकांनी मेहनत घेतली आहे, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ आहे जो साफसफाईचा आहे तो तुम्हाला उशीरपर्यंत बघायला मिळेल. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे जो व्हिडिओ आहे स्किप करून पुढे जाऊन पण हा व्हिडिओ पाहू शकताय. म्हणजे फास्ट फॉरवर्ड करा, तुम्ही पुढे ढकलून हा व्हिडिओ पहा, नाहीतर थोड्या वेळ तुम्हाला हे स्वच्छता अभियान बघायला मिळेलच. आता मी इथं म्युझिक लावतो आहे. जिथं जिथं व्हॉईस ओव्हर करायचं आहे मी तिथं व्हॉईस केलेलं आहे, आणि जिथं पॉसिबल नाही तिथं मी म्युझिक लावलेलं आहे. तर व्हिडिओला नक्कीच एंडपर्यंत पहा.
संत गाडगे महाराज की जय।
पदाधिकारी व समाज बांधव यांचं मी इथं मनापासून हार्दिक स्वागत करतो. काही क्षणामध्ये गाडगेबाबांच्या विचारांनी जो आपला उत्सव चालू आहे, हा उत्सवाचा कार्यक्रम काही क्षणात सुरू होईल. या युवा तरुणांनी आज मध्यवर्ती हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, हा कार्यक्रम स्वच्छतेच्या भावनेने, गाडगे महाराज हे खरंच आपले स्वच्छतेचे खरे जनक मानले जातात. त्यांच्या नावाने शासनाने विविध योजना चालू केलेले होते. त्यांच्या माध्यमातून आज सुद्धा आपला हा तरुण वर्ग त्यांचे विचार जोपासत हा 149वी जयंती आपण साजरी करत आहे. कारण ज्या समाजातून मी येतोय त्या समाजाला नाव पूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे, मराठा समाज. म्हणजे जेव्हा राष्ट्रगीत आपण म्हणतो पंजाब सिंध गुजरात मराठा, तर मराठाचा उल्लेख त्या राष्ट्रगीतात होत असतो. म्हणजे मराठा म्हणजे फक्त मराठा समाज येतो, महाराष्ट्र मराठा समाज जातो. तर ज्या समाजातून मी येतोय त्या मराठा समाजाचं व्यापक स्वरूपाने उद्दिष्ट आहे की 18% जातीचा शिवाजी महाराज स्वराज्य घडवलं होतं. साळी मारी मार वांग मांग असू दे, सामान असू दे, सोडर असू दे, लोहार असू द्या, ह्या सगळ्या 18 जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि मी जिथं कुठं मी कार्यक्रमात जातो तिथे मी प्रत्येक ठिकाणी एकच सांगतो, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी भविष्यामध्ये प्रगती करू शकत नाही. एक. आणि दुसरं, जो समाज आपल्या समाजामध्ये एकी ठेवत नाही तो समाज कधी प्रगती करू शकत नाही. महाराजांचा एक विचाराचा एक पाईक म्हणून मी मराठा समाजाचा कुणब्याचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, समाजाचा एक सामान्य सेवक म्हणून किंवा या संविधानाला मानणारा भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून मी सगळ्यांकडे एकच अपेक्षा व्यक्त करतोय, प्रत्येकाने आपल्या समाजाचा, आपल्या धर्माचा, जातीचा आपण बाळगला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे आणि प्रत्येकाने आपापल्या समाजाची एकी, उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि याच प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी म्हणून ह्या जयंतीचा सोहळा मी आयोजित केला. त्या पद्धतीने मी प्रथमतः अभिनंदन करतोय आणि तुमच्या वतीनं मी धन्यवाद देतोय. कारण यांनी एवढीशी कासना, छोटी कासना सुरुवात भरकेसर तुम्ही केली आहे. मी तुळजाभवानीच्या प्रार्थना करतोय की या सुरुवातीची जो प्रवास असेल त्या सुरुवातीचा तो प्रवास तुमच्या समाजाला, तुमच्या समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रगती पथावर नेण्यासाठी तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देवो, आई जिजाऊ तुम्हाला बळ देवो. कारण ज्यांच्या नावाने तुला समाज ओळखला जातोय तर संत गाडगे महाराज, त्या संत गाडगे महाराजांनी समाजातली पूर्ण घाण संपवली, या विषमतेची घाण संपवली, अंधश्रद्धेची घाण संपवली, अस्त्रीची घाण संपवली. त्यामुळं तुम्हाला आम्हाला सगळ्यात जबाबदारी आहे की त्यांच्या विचारांना आपण पायी करावून, त्यांच्या विचारांना आत्मसात करून आपण आपापल्या मधली विषमतेची दरी, द्वेष आपण संपवला पाहिजे. गाडगे महाराजांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी समाजातली घाण संपवली तशी तुम्ही आणि आम्ही, आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या मनामधले घाण संपवूया. आपल्या सोबतचा, आपल्या जवळचा, आपल्या घरातला, आपल्या गल्लीतला, आपल्या गावातला आणि आपल्या समाजातला प्रत्येक घटक हा गाडगे बाबा विचारांना
मार्गावर चालण्यासाठी आपण भाग पाडू, तो विचार आपण सर्वदूर पोचवू. कारण तीर्थी तोंडा पाणी देव बरोबर असं जरी सांगणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा होते. त्यामुळं आपण देव तुमच्यात माया देव आहे सांगणारे गाडगे बाबांचे आपण कार्यकर्ते आहोत. आपण त्या विचाराचे आपण पाईक आहोत, त्या समाजाचे आपण घटक आहोत. त्यांच्या विचारांना आपण चालूया आणि तुमच्या आमच्या मधला देव आपण जागृत करून हा समाज एका मंदिराप्रमाणे स्वच्छ करूया. या समाजाचा प्रत्येक मसाला देवा स्वरूप मिळावं, हा समाज पुण्याच्या दिशेने द्यावं. कारण हा आमचा कुमार शिंदे, आज मी माझ्या अंगाचे कपडे जे पांढरे स्वच्छ दिसतात ते आमच्या काकामुळं. तर माझ्या आज इथे चांगलं दिसणारं कारण जर कुमार शिंदे असेल तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या लोकांच्या चांगल्या दिसणारा कारण इथं समाज आहे. आणि विशेष सांगतो, जर आपल्या अंगावर जर कपडे चांगले असले तर विचार पण चांगला येऊ शकतो. कारण मी तो पाळतो, जसा कलर व्हाईट आहे तसा कलर टाईट आहे. आमचा कलर तुमच्यावर आहे. तर तुम्ही आमच्यासाठी जी सेवा करताय आणि तुम्ही जी सेवा गाडगे महाराजांची करताय आणि तुम्ही गाडगे महाराजांच्या तुम्ही जे चालताय याच्याबद्दल तुम्हाला आमच्याकडनं मानाचा मुजरा करतोय. आणि आपण सर्वांनी म्हणून गाडगे महाराज प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये रुजवून हा समाज स्वच्छ प्रगतीच्या मार्गावर आपण नेऊया अशी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतोय. मला बोलायची संधी दिलात आणि माझा सन्मान केलात याबद्दल मंडळाचे आणि सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच प्रसंगी आपल्या या कार्यक्रम प्रसंगी आपला छोटासा आपल्या समाजातील विराज निलेश काटकर हा गाडगे महाराजांचा वेशभूषा घेऊन एक छोटासा समाज संदेश तो देणार आहे. त्याचा सर्वांनी व्यवस्थितरित्या बघा, तो गाडगे महाराज म्हणून किती सुंदर दिसत आहे. त्यासाठी एकदम जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. नमस्कार माझे नाव स्वच्छता पहिले जगा करून जे व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत त्यांच्या परवानगीने मी माझे 2 शब्द आता सांगायला सुरुवात करतो. संतोषजी गोडके सरांनी व विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, शिंदे साहेब असतील, अगदी सकाळपासून मी पाहतोय जसा ठरला होता त्याप्रमाणे पार पाडलेला आहे. आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अजयजी सोनटके साहेब यांचे वडील काही दिवसांपूर्वी वारले. तर त्यांना देखील मी इथे या व्यासपीठावरून श्रद्धांजली वाहतो. कारण त्यांनी अजय सोनटके साहेबांनी ज्या दिवशी मीटिंग घेतली होती डाळ बंगल्यामध्ये तेव्हा त्यांनी संकल्प केला होता की सोलापूरमध्ये 7 रस्त्याला आपण गाडगे महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू. याच्या आधी देखील माझं त्यांच्याशी या विषयावर दोनदा बोलणं झालेलं होतं. सुरुवातीला मागच्या वर्षी पार्क चौकामध्ये करायचं बऱ्यापैकी ठरलं होतं, पण काही कारणास्तव ते रद्द झालं. परंतु या वर्षी त्यांनी करायचं म्हणून ठरवले आणि ती धुरा संतोष गोडके सरांनी, विनोद भोसलेंनी, दत्तात्रय दळवींनी, तसेच सचिन मस्के असतील, शिंदे साहेब असतील आणि इतर ज्यांनी या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी इथं प्रथम एक संत गाडगे महाराजांचा अनुयायी म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. कारण एखादा कार्यक्रम घेण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, त्याच्या मागे किती अडचणींना सामना करावा लागतो, हे जो कोणी एखादा मंडळ चालवत असेल, एखादा असा सार्वजनिक कार्यक्रम घेत असेल ते त्यालाच फक्त माहीत असतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलं आपले पत्रकार जे सोलापूरचे युवकांचे खंबीरपणे पाठीशी उभं राहतात. विशालजी बांगे साहेब, मी आपला आवर्जून इथं आभार व्यक्त करतो. आणि आपण आपल्या पत्रकारितेतून आमच्या समाजाच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात की राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती ही फक्त परीट समाजाची नाही आहे. आता आपले राष्ट्रवादीचे नेत्यांनी सांगितलं की माझ्या अंगावरती कपडे स्वच्छ आहेत. माझ्या अंगावरचे कपडे स्वच्छ असल्याशिवाय मी विचार स्वच्छ करू शकत नाही. मळत्या कपड्याने कुणाच्या मनामध्ये चांगले विचार येऊ शकत नाही. जितके आपण कपडे स्वच्छ घालतो तितके आपल्याला फ्रेश वाटतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण काम करतो.
त्याच्यावर तो थांबलेला नाही आहे. लोकांच्या मनात जे इतर लोकांबद्दल असलेले बुरसटलेले जे विचार आहेत ते स्वच्छ करायचं काम देखील संत गाडगे महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून केलेलं आहे. आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी तर देखील संत गाडगे महाराजांना गुरुच मानलेले होते, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आता राष्ट्रसंत गाडगे महाराजांना संपूर्ण समाजातील लोकांनी गुरु मानायला पाहिजे आणि ही जयंती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली पाहिजे. या कार्यक्रमासाठी अजय सोनटके आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अजय भाऊंनी जे प्रयत्न केले ते संतोष गोडके सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी यशस्वीपणे पार पाडले. महिला अध्यक्ष महादेवताई गोडके असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांना मी खरंच इथून एक सांगू इच्छितो की आपला नेता जरी येऊ शकला नाही तरी कार्यक्रम न थांबवता पूर्णपणे आपण तो व्यवस्थितपणे पार पाडला. तुम्हाला मी माझा इथून मानाचा मुजरा देतो आणि आपण पुढे असंच कार्य करत राहा. राहुल काटकर तसेच माझं देवपुष्प फाउंडेशन आपल्या पाठीशी पहिला देखील आहे आणि याच्या पुढे देखील कायम असणार आहे. आणि मान्यवरांचे मी नावं घेऊ शकलो नाही का तर मान्यवर भरपूर आहेत. नामदेव नानांचं देखील मी इथं कौतुक करेल की प्रदेश अध्यक्षाची दुफळी निर्माण झाली होती. परीट समाजामध्ये 2 अध्यक्ष नेमणार ह्याच्यावरती भरपूर चर्चा चालू होती, पण नानांनी समाजाच्या एकोप्यासाठी शांतीलाल कारंडे साहेब असतील, अजयभाऊ सोनटक्के असतील आणि नानांसोबत जे गेलेले आपले मान्यवर असतील यांनी कडलक साहेब असतील, बावलेकर साहेब असतील, हुपरीकर साहेब असतील यांनी मधला मार्ग काढून समाजातली दुफळी निर्माण न करता समाजाचा एकोपा राखला. त्याबद्दल नानांचे देखील मी इथून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरण करतो आणि त्यांनी दिलेल्या विचारावर चालण्याचा थोडासा प्रयत्न मी करतोय. खरं म्हणजे हा आपला समाज एका नावाने ओळखू नका, तसं आपण सगळे एकच आहोत हेच समजून आपण चाललं पाहिजे. छत्रपती शिवरायांची जी शिकवण होती की 18 पगड जातींना आपण घेऊन सोबत चाललं पाहिजे. आमचे मित्र महेश माने असतील किंवा काटकर साहेब असतील यांनी तर आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. मी अजून माहिती देण्यापेक्षा खरं मला असं वाटतं की पत्रकारांनी जास्त बोलू नये, आपल्या लेखणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लिहावं आणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करावा. मी आपल्या संघटनेबरोबर आपल्या समाजाबरोबर काल बी होतो, आज बी आहे आणि उद्या पण राहील. येणाऱ्या काळात आपल्या संघटनेसाठी समाजासाठी कोणतीही गोष्ट लागली तर सुरुवातीला मी आपल्यासोबत असेल. संकट आलं तर संकटाच्या पुढे मी असेल आणि आपल्या सुखामध्ये आपल्या पाठीमागे मी राहील, हा मी शब्द देतो आणि थांबतो. राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी आलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, आदरणीय समाज बांधव, आदरणीय महिला वर्ग, माझे सर्व सहकारी मित्र, त्यांना सर्वांना मानाचा जय गोपाळ. आपल्याला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहे. तर आपण जयंती, पौर्णिमा, काय पुण्यतिथी, जयंती आणि पुण्यतिथी यावर आपण न थांबता समाजासाठी आपल्याला जे काय सत्कार्य करायचं आहे किंवा समाज उपयोगी कार्य आपल्याला कसं करता येईल याच्यावर आपण जास्त भर देऊन समाजकार्य करावं. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे आपण सर्वांनी वाटचाल करावी. युवकांनी, प्रौढांनी या निमित्त सर्वांना सांगतो की आपण सर्व समाज बांधवांनी व्यसनापासून दूर राहावं. ज्या घरामध्ये महिला जास्त देवदेव करतात आणि ज्या घरामध्ये पुरुष व्यसनी आहे त्याचा प्रपंच कधीही सुधारला जाणार नाही, तो अधोगतीला जाईल. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी आपल्याला काय सांगितलं? देव मूर्तीमध्ये नाही, देव देवालया नाही, देव रंजल्या गाजल्यामध्ये पहा, देव माणसात पहा आणि आपण त्या पद्धतीनं आपलं कार्य चालू ठेवावं. आता आपल्या या सर्व आयोजक, संयोजक, नियोजक या सर्वांनी या ठिकाणी हा भव्य दिव्य जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचंही मनापासून अभिनंदन. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय गाडगेबाबा, जय महाराष्ट्र. संत गाडगे महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त मी त्यांना प्रणाम करतो आणि उपस्थित माझे सर्व बांधव यांना मी सूचना करतो की
आपण जे या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिलात या कार्यक्रमास संतोष गोडके यांनी सतत झटून हे कार्यक्रम पार पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सर्व इतर मला सहकाऱ्यांची नावं माहीत नाही, परंतु मी त्यांचे दडपण पाहतो की ते समाजाला एकत्र आणण्याचं काम करतात. त्यांना अशीच बुद्धी पाठीशी द्यावं, संत गाडगे महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यावं आणि आपण देखील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि एकत्र यावं. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याप्रमाणे तुम्ही देखील संघर्ष करा आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात घडावा ही माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जयंतीनिमित्त मला बोलवलं गेलं त्यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो की आम्ही आता महाराष्ट्र दौरा सुरू आहे, ज्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये आपले अकलूजकर नाना वाघमारे हे अध्यक्षपदाच्या धुरा सांभाळणार आहेत. तर त्या निमित्त महाराष्ट्रात दौरा करावा लागतो, त्या दौऱ्यामध्ये मी आहे. तर एक गोष्ट प्रामुख्याने सांगू शकतो की सोलापूर जिल्ह्याचा मान कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यक्षपदाचा मान जो दुरावला जाणार होता तो आम्ही खेचून आणलाय. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजाची जी ताकद आहे ती कुठल्याच जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसलेली नाही आहे. एक लक्षात घ्या, विदर्भाच्या दौऱ्यामध्ये आम्ही फिरत असताना आम्हाला ते जाणवलं. आणि सोलापूर जिल्ह्याची एका मिटिंगला मी हजर होतो. जो दौरा होता असा की अध्यक्षपदाच्या आधीची मिटिंग होती, एक साध्या मिटिंगला 100 लोक हजर होती. परंतु आम्ही आता विदर्भाचा दौरा केला, त्या एवढ्या मोठ्या दौऱ्यासाठी 50च्या वर कुठेही लोक उभी आलेले आहेत किंवा उपस्थित राहिलेले नाहीत. परंतु अकलूजच्या झालेल्या मिटिंग मध्ये 100 आपले समाज बांधव उपस्थित ही खूप मोलाची गोष्ट आहे. आणि आपल्या या अध्यक्षपदाचा दौरा जो आहे त्यातला शेवट आपण सोलापुरात करणार आहोत. त्यानिमित्त मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्या दौऱ्यामधला जो शेवटचा अनुभव असणार आहे पूर्ण महाराष्ट्राला, त्याच्यामध्ये माझी तिन्ही अध्यक्ष येणार आहेत आपल्या दौऱ्यामध्ये. आणखीन की विदितच नाही येतात, त्याच्यामधले समाजात ज्येष्ठ बांधव असणार आहेत. तर त्या टायमिंगला देखील तुमची अशीच एकी ठेवा ही माझी विनंती आहे. कारण हा निरोप आजच्या महाराष्ट्राला गेला पाहिजे की पश्चिम महाराष्ट्राला हात लावायचे ते 10 वेळा विचार करावा. कारण लक्षात घ्या, जसं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडगे बाबांनी जन्म घेतला ही जशी अभिमानाची गोष्ट आहे, तशी अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो की अजय सोनटक्के सारखा गुणी समाज बांधव या जिल्ह्यामध्ये जन्मला आहे आणि त्याच्याकडे आज तुमच्या समाजाची जिल्हाध्यक्षाची धुरा आहे. असं व्यक्तिमत्व लाखात एक व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तीच्या पाठीमागे अख्ख्या समाजानं उभं राहावं, कुठेही फुटीचं वातावरण निर्माण करू नये. लक्षात घ्या, आज एकत्र राहिलो तर लाखात गेले जाऊ, नाहीतर राजकीय पटलावर तुम्हाला कुणी विचारलं जाणार नाही. लक्षात ठेवा, आपण एकत्र राहिला तुमच्या पुढच्या पिढीसाठी जे काही आरक्षणाला लढा सुरू आहे त्या लढ्यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही आताच जर तुम्ही एकोपा दाखवला नाही तर याची परिणाम पुढे दिसणार आहेत. लक्षात घ्या, आज एवढ्या जयंत्या साजरे केल्या जातात, परंतु गाडगे महाराजांच्या जयंतीला किती लोक हजर होतात हा थोडा विचारायचा. कारण सोलापूरमध्ये माझ्या मते 1000 ते 1500 समाज बांधवांची घरं आहेत. तर त्या निमित्तानं मला असं वाटत होतं किमान इथं अजय भाऊंच्या आदेशानुसार किमान 500 लोक जमायला होते. पण मलाही वाटलं कुठेतरी थोडासा गट तट इथंही दिसतोय, ही कुठेतरी चुकीचं आहे. कारण आम्ही महाराष्ट्र फिरत असताना असं मी सांगतो, अभिमानानं सांगतो, जी ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे ती कुठेही दिसत नाहीये. आणि ते आज जरासं आम्हाला वाटते की थोडीशी खंत वाटते की इथं थोडासा दुरावा निर्माण झाला आहे, तो कृपया करून होऊ नये. कारण होणारे आपले नियोजित अध्यक्ष आज आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला मीही सांगेन तुम्हाला, पुन्हा मी येईन आणि 150वी जयंती असेल तर मला वाटतं हा चौक पूर्ण भरला पाहिजे आपल्या समाज बांधवांच्या निमित्तानं. त्याच वेळेला ती रंगत येईल, कारण अख्ख्या महाराष्ट्राची धुरा फ्युचरमध्ये आपल्या अध्यक्षांच्या खांद्यावर येणार आहे. तर तुमच्यासारख्या लोकांनी साथ दिली तर आपल्याला काही पुढे राजकीय पटलावरचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. आणि आपले खंबे समर्थक जे काही नाना वाघमारे पैलवान नाना वाघमारे आपली लढाई जिंकून देतील, जी काही आपली आरक्षणाची लढाई ती नक्की जिंकून देतील. त्यासाठी सगळ्यांनी भरभरून पाठिंबा द्यावा. आणि अजय भाऊंनी आज आपल्या वडिलांचं निधन झालेलं असतानाही कार्यक्रम कुठेही थांबवू नका हा जो निरोप दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण घरामध्ये
आज जिल्हाध्यक्षांचे वडील वारलेले असताना देखील त्यांनी या कार्यक्रमावर कुठलीही सावट येऊ दिलेलं नाहीये. जसा कार्यक्रम होणार होता तसाही त्यांनी तुम्हाला पार पाडायचा निर्णय दिला. ही खूप मोलाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याही वडिलांना मी इथूनच अभिवादन करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय गोपाल. कैलासवासी नवनाथ सोनटक्के यांनी श्रद्धांजली वाहून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पुण्यावरून आलेले अनिल झोपरीकर, समाजासाठी ज्यांनी तन मन धनानं सगळं आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याला एकत्रित बांधलं असे शंकीलाल कारंडे, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याची पूर्ण धुरा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आमचे सोलापूर जिल्ह्याचे सचिव दत्ताजी क्षीरसागर, सोलापूर शहरातले राहुलजी कटकर, ज्येष्ठ गणपतदादा भोसले, आमच्या अकलूजवरून आमच्या बरोबर आलेले डॉक्टर शेखर भोसले, सोलापूरच्या महादेवीताई गोडके, विशाल भांगे पत्रकार आणि व्यासपीठ. आज गाडगे महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आपण सगळेजणांनी आलो, पूजा केली, कार्यक्रम केला. गाडगे बाबांच्या बद्दल सर्वजणांनी बोलले. आपले गाडगे बाबा आज जगात असणारे, आणि ज्यावेळेस विदर्भात गेलो त्यावेळेस गाडगे बाबांचं कौतुक किंवा गाडगे बाबांचा कार्यकाळ आमच्या निदर्शनास आला. गाडगे महाराज काय होते. आज आपण सगळ्यांनी सोलापूर मधले काही जणांचं हेवं दावं असल्यामुळं थोडस आपला समाज एकत्र येऊ शकला नाही, पण भविष्यात नक्कीच आपण सगळेजणांनी एकत्र येऊन मोठा कार्यक्रम करायचा आहे की सगळ्या समाजांना प्रत्येक मी मोठा की तू मोठा म्हणण्यापेक्षा आपण एक दिवस समाजासाठी देऊ की म्हणून प्रत्येक जणांचे हेवे देवे बाजूला सारून समाज एकत्र आला पाहिजे. आज सगळ्या जगाला ज्ञान शिकवणाऱ्याच्या वंशात जन्माला आलो आपण. त्यात जर आपण हेवे देवे करत बसलो, प्रत्येक समाजाचं काय चाललंय, आपल्या समाजाचं काय चाललंय ह्याचा थोडा विचार करा. प्रत्येक समाजानं जी काय संघटना, कुठल्या पक्षात कोण काम करतं, कुठल्या पक्षात कोण काम करतं ह्याच्याशी काही देणं घेणं नाही मला, परंतु समाज बांधव म्हणून एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणून माझी समाज बांधवांना सगळ्यांना विनंती आहे, आपलं सगळ्याचं हेव देव थोडस बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्र आला पाहिजे. जे ऐकायला आहेत, जे कार्यक्रमाला आहेत त्यांचं तर आभारच मानतो, पण जे कार्यक्रमाला निवडून मिळून सुद्धा आले नाहीत त्यांना आवर्जून सांगणार, समाजासाठी एकत्र या. तुमचे हेवे द्यावे मोठा बारका हा नंतर विषय आहे. तुम्ही कार्यक्रम घ्या, तुमच्या कार्यक्रमाला हे सगळे येतील, ह्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे या. तुमच्या स्थानिकचे हेवे देवे हे कार्यक्रमाला थोडस एकमेकाला थोडस आपल्याला वेगळं वाटतं, म्हणून समाज बांधवांना माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रत्येक जणांना निरोप द्या, प्रत्येक जण कार्यक्रमाला बोलवा. गाडगे बाबांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्हाला एक बोलवलं, निमंत्रित केलं आणि आमचा मान सन्मान केला. तर ह्या संयोजकांचं संतोषजी गोडके असतील, विनोदजी भोसले असतील, विजयजी वाघमारे असतील, कुमारजी शिंदे असतील, दत्ता दळवे असतील, सिद्धार्थ परीट फोटोग्राफर असतील आणि सोलापूर जिल्ह्यातले सर्व समाजांचं आभार मानतो. परत एकदा मी सगळ्यांना सांगतो, आपण सगळेजण एकत्र आल्याशिवाय आपल्या समाजाची मोळी बांधली जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती करून सांगतो, आपला समाज एकत्र येणं फार गरजेचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर एक छोटस विनंती आहे की
प्रसंगी आपले अजयजी सोनटक्के यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी 1-2 मिनिटं स्तब्ध राहून त्यांना आदरांजली व्हायचं आहे. त्यासाठी सर्वांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहावे. कसं एकत्र येतो आणि गाडगे महाराजांचे विचार, समाजाचा विचार एकत्र कसं येतात या उद्देशाने सर्वांनी मार्गदर्शन केलं. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नामदेवनाना वाघमारे असतील, शांतीलाल कारंडे असतील, राहुलजी काटकर असतील, बंडू वाघमारे असतील, विशालजी बांगे असतील, आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व वरिष्ठ मार्गदर्शक, या सर्वांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ परिट आहे आणि मी फोटोग्राफर आहे. आपल्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, जर का आपल्याला फोटोग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा. बाहेरपेक्षा जे आपल्या समाजाला कमीत कमी रेटमध्ये देता येईल तेवढे मी द्यायचा प्रयत्न करेन. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.